आजी तुम्ही काय म्हणणार आहे हो? नाही नाही काय तर मग बोला की हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहे आमच्या गावी, कारण तिकडं आहे पडलीचा कार्यक्रम. सो तिकडं आम्ही निघा लागलोय आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका. कारण तिकडं म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवू आमचं गावाकडचं घर आणि शेती वगैरे सगळं. पडलीचा कार्यक्रम कसा असतो तो, हा पडलीचा कार्यक्रम कसा असते सगळं ते दाखवू तुम्हाला. तर खूप मजा येणार आहे, धमाल करणार आहे मी. चलो पडल्यांचा कार्यक्रम आहे यल्लामा देवीच्या. तर आम्ही गावाकडे चाललेलो आहे सगळी फॅमिली लोक. तर आमच्या आजी, आमच्या 2 आजी आहेत, 3 आजी आहेत, परत आमची काकू आहे, परत आमची आई आहे. तर आम्ही गावाकडे चाललोय मंडळी. सांग बोला यल्लामाच्या नावानं. मग तुला आत्ता परवडतं का पहिलाच आहे? पहिला काय नव्हतं म्हटले, गाड्या नव्हत्या, काय नव्हत्या, जंगलच पूर्ण. मग तुम्ही येऊन चलत मग तुम्ही चालेल चालेत पहिला काय बी नव्हतं. मध्ये मानगावला बी तुम्ही चालतच येत तशी तरी बी पहिल्याचे दिवस कठीण होते का? खरं ते पहिल्याचं खाणं आणि आताचं खाणं जरा वेगळं झालं आहे. काय पहिला आताचं जे खाणं आहे का नाही, आणि आताच नाही. आता पाहिजे तर 10 डबे चव नाही, चव काय बी नाही. एक शेर आता किलो एक शेर हातचं बाटली सुटी लागली एवढं त्यार घालून. खरं कशी चव लागे भारी जेवणात. आताच काय चव काय नाही चव. थोडं काम आहे म्हणून त्यांना म्हटले की आम्ही तुम्ही इथं उतरा, आम्ही जरा फिरून वगैरे येतो म्हणून. सो आम्ही आलोय. काय तर सांग की बाबा तुमच्या गावातलं मला जरा माहिती वगैरे. इथं डॅमचे दरवाजे आहेत, डोअर आहेत, इथं दाखवा त्यांना. इथं बघू शकता मित्रांनो, हे डॅमचे डोअर आहेत. इथं आम्ही लहानपणी यायचो आणि इथं आंघोळ वगैरे करायचो, इथं पोवायचो वगैरे. आम्ही खूप मजा यायची. आमचे वडील वगैरे घेऊन यायचे आणि इथं अंथरून वगैरे राहायचं. ते धुवायला वगैरे इथं आम्ही यायचो, वॉश करायला वगैरे. खूप मजा यायची. बैलगाडीतून यायचो मित्रांनो आम्ही. आता काय झालं आहे, आता आम्ही बेळगावला झाल्यापासून आमचं शिक्षण तिकडं झाल्यामुळे काय झालं आहे, इथं इकडचा सहवास आमचा जरा कमी झाला आहे. तरी पण ह्याच्या पुढं आम्ही येऊन इथं ब्लॉग्स वगैरे बनवू, छान वगैरे व्हिडिओज वगैरे काढू मित्रांनो. तर मित्रांनो, लहानपणीची जी आठवण आहे की नाही आमच्या भावांबरोबर, खूप म्हणजे खूप मजा यायची मित्रांनो. आता ते आठवण राहिले नाही, कारण की सगळे भाऊ आपल्या आपल्या कामामध्ये आहेत. तर आम्हाला केव्हा तरी आमचं काही फंक्शन असलं तर आम्हाला इथं यावं लागतं मित्रांनो. तर खूप म्हणजे खूप ती भरपूर म्हणजे आमचे आजोबा, आमची आजी, आमचे काका वगैरे सगळेजण यायचो. आमचे वडील वगैरे इथं गावामध्ये आम्ही बटाटे वगैरे शेती करायचो, बटाटे, रताळी, परत राईस, भरपूर म्हणजे भरपूर मजा यायची. आता पहिलेच काही नाही राहिलेलं मित्रांनो. आम्ही गावच्या घरी आलेलो आहे. तर आमच्या ह्या गायी वगैरे आहेत. परत आता इथं आल्यानंतर आता पडल्यांचा कार्यक्रम पुढचा होणार आहे मित्रांनो. तर माझ्या बायकोला इथं आता काम लागलेलं आहे पूनमला, तुम्ही पाहू शकता. तर ते इथं आल्यानंतर कोणतीही कामं असू दे ती करायला हवीत मित्रांनो. तर पूनम, कसं वाटायला तुला काम करून? कसं वाटायला गावचं काम करून इथं गावात? मजा यायला काम करायला, छान वाटायला. ही अशी कामं करायला पाहिजेत. ही असं कामं केलीस तर तुला मी एक साडी घेऊन देईन. काय शब्बाश. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता आमच्या काकांनी बकरी इथं पाळलेली आहेत. हे बघा, बकऱ्यांची पिलं वगैरे आहेत इथं मित्रांनो. हे बघा किती सुंदर आहेत. हे बघा,
हे काहीतरी बोल की रे बकरी बुवा काहीतरी बोल. तर बघा मित्रांनो किती छान छान बकरी आहे तिथं. मित्रांनो हा आमच्या काकाचा मुलगा आहे, तुम्ही बघू शकता लहान काकाचा मधला मुलगा आहे, याचं नाव आहे कृष्णा. काय मित्रांनो आता मला इथं कम्फर्टेबल होईना या कपड्यामध्ये, कडक इस्त्री वगैरे मारून आलेलो आहे मी. तर माझ्या कारमध्ये जाऊन मी कपडे वगैरे चेंज करणार आहे. कपडे वगैरे चेंज करून कम्फर्टेबल आपला हाफ चड्डा घालून मी आणि मध्ये टी शर्ट घालून मी आता थोडंफार इथे फिरणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता गावात आल्यासारखं फील व्हायला लागलं. माझा चड्डा मी घातलेला आहे आता, हे बघा या चड्ड्यावरती फिरणार आहे मी. तर मला इथं आता कम्फर्टेबल वाटायला लागलं मित्रांनो. इथं रताळे आमच्या काकाच्या मुलांनी लावलेले आहेत, भरपूर म्हणजे भरपूर सुंदर शेती झालेली आहे मित्रांनो. आणि किती पोती होतील इथं किसन ही रताळे आता? आता समजत नाही, ते काढून झाल्यानंतर काढून झाल्यानंतर समजतंय. तरी पण अंदाज काय तुझा? अंदाजे 40 होता. 40 पोती तरी होतात. होय. इथं आम्ही खेळायचो लहानपणी काय. आणि परत इथंही बघू शकता तुम्ही, इथं ग्राउंड होतं आणि ह्या ग्राउंडमध्ये आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो. भरपूर मजा यायची आमचे सगळे भाऊ. इथं बघू शकता तुम्ही पेरूचं झाड आहे. या पेरूच्या झाडाला भरपूर छान पेरं वगैरे लागायची. आजोबा होते तेव्हा खूप आनंद वेगळाच होता आणि त्यांनी आमच्यावर बरोबर एक इन्स्पिरेशन होते की किती त्यांनी कष्ट केलेले आणि कष्टातून इतकी शेती वगैरे त्यांनी केलेली आणि परत इतका ऊस वगैरे असे लावायचे त्यांनी. तर त्यांना इन्स्पायर होऊन आमच्या काकांचा एक धाकटा मुलगा आहे सचिन म्हणून, त्यांनी भरपूर कष्टातून हे रताळे वगैरे आणि हे आपले ऊस वगैरे लावलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आज पडल्याचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आम्ही केळीची पानं आणत आहे. केळीच्या पानात जेवलेलं भरपूर खाणं टेस्टी असतं मित्रांनो. केळीच्या पानामध्ये जेवायचं असलं, भारतीय संस्कृतीचे कार्यक्रम, त्याच कार्यक्रमामध्ये आम्हाला केळीच्या पानाला जेवायला मिळतं आहे. तर आज गावाकडे आलो आहे, तर माझा भाऊ आणि मी केळीची पानं तोडायला आलो आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये भरपूर नॅचरल तत्व असतात आणि ह्याच्यामध्ये जेवल्यानंतर आमच्या शरीराला फायदा होतो मित्र. तर केळीची पानं काढून आम्ही सगळे आमची फॅमिली वगैरे आम्ही केळीच्या पानामध्ये जेवण वगैरे करणार आहे. तर केळीचं पान पडलं बाबा, सावकाश घेऊया, इथे ढलान आहे. तर मित्रांनो केळीचं पान काढलेलं आहे आता आणि ह्याच्यामध्ये जेवण करून आम्ही आमच्या शरीराला अँटीऑक्सिडंट देणार आहे. तर भरपूर फायदेमंद आहे आणि इको फ्रेंडली. तर ह्याच्यामध्ये जेवायची मजा वेगळी आहे. ह्याच्यामध्ये जेवण ते इतका टेस्टी लागतं मित्रांनो. तर आता केळीची पानं कापलेली आहेत, आता हे घेऊन जाणार आहे. मुलं आलेले आहेत लहान इथं खेळणारे. हाय करा रे. हाय. नाव काय रे तुझं? आयुष. तुझं नाव काय रे? सक्षम. हाय कर. काय करतात? कितवीला आहेस तू? मी 6वीला आहे. तू कितवीला आहेस रे? 7वी. आणि हो 5वी. मग गावचे रे तुम्ही? सरोळी. काय फक्त काय आवाज कसला? फक्त सरोळीचा. सरोळी. दंगा झालाच पाहिजे. राडा होणार. राडा काय होणार? राडा तर होणारच. नाही ऐकणार. कसं? राडा होणार. पोरं नाही ऐकणार. अरे वा. तर मित्रांनो पडल्यांच्या कार्यक्रमानिमित्त आज आमचे काकी आजी वगैरे निवऱ्या वगैरे करत आहेत. ही आमची सोनाली. हाय कर सोनाली. हाय. हे बघा इथं बसले, पूनम पण निवऱ्या करत आहे. ह्या सगळ्या येणारच केले का? हे हा हीच केले. ती काय करते? कडबूट चालू आहेत. परत हा चुलीवरच्या कडबूट चालू आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. एकदम चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम हेल्दी जेवण. हे बघा आमची आजी इथं बसलेली आहे. इथं आपली सांगलीची आजी आहे, इकडं आमच्या माताजी आहेत आणि इकडं मामी आहेत. मामी निळा तळून घेत आहेत. चुलीवरची एकदम टेस्ट लागतं ना? एकदम मस्त. हा कसं लागतंय? छान लागतं, एकदम मस्त लागतं. तर पूर्ण स्वयंपाक माताजी ह्याच्यावरतीच झालाय, चुलीवरतीच झालाय. आमटी झाली चुलीवर, भात झालेला आहे आणि बटाट्याची भाजी झालेली आहे. हे मांजर आहे आमच्या घरातलं मित्रांनो, पाहू शकता किती सुंदर मांजर आहे. इकडे रे, इकडे घाबरा लागलाय तर इथं आता पूजेची तयारी चालवलेली आहे आणि सगळी पूजा मांडून घेतलेली आहे. आणि इथं पूनम पूर्ण पूजेची तयार करत आहे. सोनाली माझ्या इकडं बघा, माझ्या सोनाली इकडे बघा माझी डार्लिंग. इकडे बघा बाई माझी डार्लिंग. इकडे वर बघ, इकडे बघ. काय खरं ही आमची एकदम क्यूट आजी आहे. त्या तिची पप्पी घेतो मी. हे बघा एकदम डार्लिंग आहे ही माझी आणि हिला असंच प्रेम करत असतो आम्ही. खरं हे आमच्याकडे येत नाही काय मित्रांनो. हिला किती आम्ही आजीला आम्ही घेऊन जाणार आहे आमच्या घरी. येणारच नाही का?
येणार का आजी? येणार कवा येणार? मला उत्तर घातल्या पाय देवीची पूजा चालू झालेली आहे मित्रांनो. तर सगळेजण आम्ही प्रार्थना करायसाठी थांबलेलो आहे. तर आता देवीची पूजा करून घेणार आहे. तर किती सुंदर देवीची पूजेची तयारी केलेली आहे. तर सगळे पाहत आहेत मित्रांनो, बघू शकता. या कुंदे जोगवा 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 या कुंदे जोगवा. पडल्यांचा कार्यक्रम आता झालेला आहे. तर आम्ही देवांसाठी नैवेद्य ठेवायला जायला लागलोय आणि केळीच्या पानातूनच नैवेद्य आम्ही घेऊन येणार आहे. इथं आम्ही आशीर्वाद घेतोय देवाचा. मी पण पाया पडतो. रमाईच्या आईच्या नावानं चांग बोलायला, आईच्या नावानं चांग बोला. चला, इथं आई बसलेली आहे, काकू बसलेली आहे, भाऊ बसलेला आहे आणि काकी एक बसलेली आहेत, मामी बसलेली आहे, परत आमची काकी बसलेली आहे आणि माझा भाऊ बसलेला आहे मित्रांनो. जेवणामध्ये राईस आहे, वांगा बटाट्याची भाजी आहे, परत पुरी आहे आणि कडबू आहेत. तर इथं पूनमसुद्धा बसलेली आहे, बघू शकता. आणि इथं आता आम्ही जेवण करत आहे. तर आम्ही आलेलो आहे आमच्या फार्मकडं. सो आमचं इथं शेत वगैरे आहे. नमस्कार मित्रांनो. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं शेततळ वगैरे केलेलं आहे. 15 फूट पाणी आहे याच्यामध्ये. तर इथं आमचे मामा, परत पूनम आणि किशन हे सगळेजण आलेलो आहे. तर इथं काजूची बाग वगैरे आहे मित्रांनो. तर काकाने लावले रताळी. हा इथं मक्का आहे आणि मक्कासुद्धा छान पिकलेला आहे मित्रांनो. हा मक्का आहे, मक्याचं हे आहे, पीक आहे. आणि परत इथं पूनम आणि मी फर्स्ट टाईम लग्न झाल्यानंतर पूनमला फर्स्ट टाईम आणलेला आहे इथं मक्काच्या बागेमध्ये. तर पूनम तुला कसं वाटलं? छान वाटत आहे आणि फर्स्ट टाइमच दाखवला हा या ठिकाणी मका केलेला आहे हां, आणि इथे काजू झाड आहेत. ओके. इथे पूर्वी ऊसाचा मळा होता. हां आता यावर्षी पीक बदल केलेला आहे. हां खाली बटाट्याचं पीक आहे. हां, बटाट्याचं पीक दाखवूया मला. बटाट्याचं पीक हे बटाट्याचं पीक आहे. होय, हे बटाट्याचं काय दिशी इथे बघा. तर मामा दावा इकडे आहे की. तर मित्रांनो हे बटाट्याचं पीक आहे. हे बटाट्याचं पीक आहे. इथे कधी ऊस होता, त्यापूर्वी केळीची झाडं होती. आता 4 वर्षातनं बदल करावं लागतंय. मग या ठिकाणी बटाट्याचं पीक वगैरे झालेलं आहे. पीक घेण्यात येत आहे. पहिला शेतकाम वगैरे सगळेजण करायचो आम्ही. तर आता हल्ली काय सुट्टी देत होतो शाळेच्या. सुट्टीत येत होतो आम्ही सगळेजण. सुट्टीत वगैरे यायचो आम्ही, इथे मजा वगैरे करायचो. आता हल्ली काय झालं, आपल्या आपल्या कामामध्ये सगळे गुंतलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे काय कुणाला टाईम भेटी नाही झाला आहे. तरी पण आम्ही कोणत्याही फंक्शनला आम्ही सगळे एकत्र होतो. एकत्र होऊन फंक्शन वगैरे आमचं आम्ही साजरा करतो मित्रांनो. एक दिवस आम्ही पण इथं येऊन शेती करूया आमच्या भावांसोबत. आणि इथं आमची पहिल्याची विहीर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. बघा इथं विहीर आहे, बघा इथं विहीर आहे. हा विहीर किती वर्षाची मामा विहीर? 50 किती फूट असेल कमी कमी अंदाजे साधारण 60-70 पुढे खोली शिलायची. कोण आहे फुलेश्वर? आणि तेवढी डेंजर बी आहे. डेंजर पण आहे. हिला काय बांधकाम नाही आहे, असंच आहे ती. असंच आहे. आम्ही पण बघितलेलो, पाणी पहिला असं फुल राहायचं, आता पाणी कमी झालंय आता ते. उन्हाळा हे असं तर काय याला उन्हाळा असल्यामुळे मित्रांनो इथं आता पाणी वगैरे तेवढं नाहीये. तर ह्या विहिरीमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये फुल पाणी तुंबलेलं असतं मित्रांनो. पाणी इथं कधीच कमी पडत नाही. आणि ही गोड पाण्याची विहीर आहे मित्रांनो. तर भरपूर म्हणजे भरपूर चांगलं पाणी आहे. इथं मोटर आहे. तर मित्रांनो बघू शकता आमच्या विहिरीचं पाणी आहे. भरपूर म्हणजे भरपूर गोड पाणी आहे मित्रांनो. तर हे पूर्ण आम्ही शेताला वापरतो मित्रांनो. तर किती सुंदर वाटायला लागलं पाणी बघून. तर आम्ही आता लहान होणार आहे. तर मामा तुमची काहीतरी एक लहानपणीची आठवण शेतातली. हा, शाळा जेव्हा सुट्टी पडायची त्यावेळी मी इथेच यायचो करायला. हा आणि घरात दिवसभर राहत नव्हतो. हा सकाळी इकडे शेताकडे येणार, हा, उसाकडे म्हणत होते त्याला. होय मग इकडे येणार, धमाल मस्ती मजा करणार. ते पिरूचं झाड होतं, अजून पण आहे बघा छोटं. होय होय होय, तुझी झाड आहेत. ओके. इथं ऊसाचा मळा होता आधी. हा 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 ऊस हा, वगैरे मी तोडून खायचे तुम्ही. आणि मक्याची कणसं वगैरे असतात की, होय होय, इथला पालापाचोळा भुट्टा. म्हणजे गोळा करून होय. गरम करून भाजून खात होतो. मजा यायची ते. मजा आहे, भरपूर मजा. तर हे झाडाचं केळीचं झाड वगैरे आहे मित्रांनो. आणि इथं आंब्याचं झाड आहे.
आणि इथं ह्या झाडाचे आंबे वगैरे मामा वगैरे काढून खायचे आम्ही पण तिथे आंबे झाड आम्ही- त्याला पण छान आंबे गोड आहेत. त्या झाडाला ना. तर खूप म्हणजे खूप सुंदर बाग आहे मित्रांनो इथं आमच्या भावाने वगैरे इथं रताळी लावलेले आहेत. मग हे पाईप वगैरे कशासाठी लावलेले आहेत ते पाण्यासाठी आणि म्हणजे कशासाठी म्हणजे जमिनीत काय मुलावर आहे. म्हणजे कंटिन्यू ओलावर राहतंय त्याच्यासाठी हे पाईप वगैरे लावलेले आहेत. ड्रीप म्हणतात त्याला. ड्रीप म्हणतात काय? हा मित्रांनो याला ड्रीप म्हणतात. तेवढं मला पण माहिती नाही, मामांना माहिती आहे, परत आमच्या भावाला माहिती आहे. पुन्हा त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे काय? पूर्वी इथं ती पूर्वी झाडं अशी म्हणजे घनदाट होती त्यामुळे इथं जनावरांचा थोडाफार वावरता एवढा का नव्हता पण कमी प्रमाणात होते पण येत होते. ते मामा मध्ये गवी आणि काहीतरी हत्ती वगैरे दिसलेली म्हणे इथं इथं गवीरेडे आणि हत्ती जास्त असतात. जास्ती असतात नाही, कारण की इकडं हातगोळीचं ते कुमरी म्हणून आहे की इथं. हातगुळी इथं गाव आहे, हम्म. ते मोठं जंगल आहे. इथं त्या जंगलात मग इकडे येत होतं. मग त्या जंगलांमध्ये मामा एक ब्लॅक टायगर काहीतरी दिसलेलं म्हणे की ब्लॅक टायगर ब्लॅक पॅन्थर होतं की हा मध्ये काहीतरी दिसलेलं. टायगर म्हणून एक असते रंगा प्रकार येतो हा 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 ते फार असतात इकडे येतात. होय काय? ससे येतात, हा ससा असतात. म्हणजे भरपूर प्रमाणात आता काय येत नाही. आता झाडी जरा कमी झाली आता म्हणजे लोक जास्त वाढले नाही हा हा त्यामुळे लोक इकडे शेतीत जास्त प्रमाण वाढलं आहे आता. म्हणजे पूर्वी आता सेफ आहे इथं. आता शेप आहे शेप. हे त्या प्राण्यांना पळवासाठी काय करतात? काय करतात म्हणजे डबे असं झाडावरती उंच फळ्यामरून वरती झाडावर चढून बसतात हा आणि ही डबे वजवतात. फटाकडे असतात की गणपती हा वजवतात. हा म्हणजे शेती वगैरे खराब करू नये म्हणून. ती कार्तिक जर आली समजा हा ती त्यानंतर एक बंदूक असते हा आवाज करायची आवाज येते त्याला. हा हा ती बंदूक आणून शेतकरी असं उडवतात. आमच्या बागेत फूल लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हे फूल आमच्या गणपती बाप्पांना खूप आवडते आणि ह्याला मराठीत जासाळ्याचं फूल म्हणतात आणि इंग्लिशमध्ये हबिस्कस म्हणतात. आणि हिंदीमध्ये हिंदीमध्ये मला माहित नाही काय म्हणतात. सो दोनच मध्ये मला माहिती आहे. किशन आता कवा काजू लागणार याला? मे महिन्यामध्ये लागतंय ना, म्हणजे अजून किती वेळा? मे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मग मे महिन्यामध्ये आम्ही 2-3 महिन्यामध्ये इकडे काजू खायला यायचे. तर मित्रांनो आता मोर लागलेला आहे. आणि ते तर आम्ही- फणस कुठे आहेत? फणसचं झाड तिकडे आमच्या आहेत त्याला फणस. आता नको आहे मला फणस करा. देव फणसाची भाजी आता चालू आहे खायला. तर प्लस आता आज आमच्या शेतामध्ये येऊन कसं वाटलं? पुन्हा भारी वाटलं का नाही? मला मस्त हा? वाटलं. कसं क्लायमेट आहे इथं? क्लायमेट भारी मग आहे. आता इनोसेंट बॉय इथं आल्यावर फुल डॉन. पब्लिक करायचा. खा की हसू नका. तुम्ही कुणाचे फॅन आहे? कुमार कुमारचे फॅन आहे. बाय बाय तुम्हाला, बाय बाय. अनेक येणार वापस आम्ही. काय आजीला कुणाला आजी आहे की इथं आहे बा आजी? आजीला काय म्हणतो? आजीला आणि काय म्हणाल? आय लव्ह यू डार्लिंग, लव्ह यू. आय विल कम आफ्टर सम टाइम. टेक केअर बेबी. शिकव आमच्या चॅनलला म्हण काय म्हण. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. काय नाव येणार आम्हाला? अगं म्हण का तू? लाईक करा, लाईक करा म्हणा ए, तू काय म्हणतेस ते म्हण आणि ना. शेअर करा. शेअर करा. आम्हाला नक्की काय अगं तू फक्त काय पूनमची सांगते की नाही तेवढं म्हण. तू चुकलं तर चुकून घेत म्हण. म्हण म्हण. तर गाईज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा. आणि लाईक करा लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि भरपूर शेअर करा. बाय. बाय. चला